गणपतीला मयुरेश्वर हे नाव पडले. गणपतीला मयुरेश्वर हे नाव का पडले याची ही एक कथा आहे. एकदा शेष वासुकी वगैरे परिवारासह पाताळात बसला होता. तेव्हा सर्व सर्पांची माता कद्रू तेथे आली आणि ती म्हणाली, मुलांनो, मी आज तुमची सावत्र माता विनता हिच्या भेटीस गेले असता तिने मला दुरुत्तरे करून माझा अपमान केला आहे. तरी याचा सूड उगवा, नाहीतर मी प्राणत्याग करीन. मातेचे हे भाषण ऐकून शेषाला खूप राग आला. त्याने वासुकीस सैन्य देऊन विनतेच्या आश्रमात पाठविले. वासुकीने तिच्या आश्रमाला वेढा घालून विनतेस पकडले व शेषासमोर आणून उभे केले. तेव्हा विनतेने गरुडाचे स्मरण केले. गरुडाचे स्मरण करताच गरुड, श्वेत, संपत्ती, जटायू वगैरे वगैरे असे महान पक्षी घेऊन मातेसमोर येऊन उभा राहिला. आपल्या आईला बंदिस्त केलेले पाहून गरुडाला सर्पांचा खूप राग आला होता. त्यांनी सर्पांबरोबर युद्धसुद्धा केले, पण त्यात सर्पांनी गरुडादी पक्षाचा पराभव देखील केला. तेव्हा गरुड सूक्ष्म रूप धारण करून आपल्या मातेला घेऊन पळून गेला व तो आपल्या आश्रमामध्ये आला. आश्रमामध्ये आल्यावर विनतेने आपला पती कश्यप यास तिथे झालेले सर्व वर्तमान सांगायला सुरू केले. तेव्हा कश्यप म्हणाला, भिवू नको, तुला पुन्हा गर्भ प्राप्त होईल. त्यावेळी एक अंडे प्राप्त होईल. ते अंडे गजानन फोडील. तेव्हा त्यातून उत्पन्न होणाऱ्या पक्षाच्या नुसत्या शब्दानेच सर्पांचा नाश होईल व तो पक्षी गणपतीचे वाहन होईल. कश्यपाचे हे शब्द ऐकून विनतेला खूप आनंद झाला. काही काळाने विनतेने एक अंडे घातले. ते अंडे ते उबवीत बसली होती. त्यावेळी गणेश जवळच होते. अंडे उबवीत बसले असता ती बाजूला गेली. ही संधी पाहून गजाननाने तिचा डोळा चुकवून ते अंडे फोडावयास सुरुवात केली व ते अंडे फोडले. त्याबरोबर एक प्रचंड पक्षी त्यामधून बाहेर पडला व तो गणेशाबरोबर युद्ध करू लागला. तेव्हा गणपतीने आपली चारी आयुधे त्याच्यावर सोडली, पण ती चारी आयुधे त्याने आकाशात झेप मारून चुकविली. नंतर चपळाई करून तो पक्षी खाली आला आणि गणपतीच्या पाठीवर बसू लागला. विनता जवळच होती. तिला कश्यपाने सर्व सांगितलेली गोष्ट आठवली. ती गणपतीपुढे गेली आणि नमस्कार केला. नमस्कार करून गणपतीला म्हणाली, हे देवादिदेवा, ज्या अर्थी तू हे अंडे फोडले आहेस त्या अर्थी हे माझे बालक तुझे वाहन होईल. हा सर्व सर्पांचा नाश करेल व नाश करून माझ्या पुत्रांची त्यांच्या बंदीतून मुक्तता करील असे भविष्य माझ्या पतीने त्यावेळी केले होते. तेव्हा हे गणेशा, माझ्या पुत्रास अभय दे आणि कार्य सिद्धीस ने. तसेच याच्या नावांसह तुझा उच्चार लोकांनी करावा असा त्याला वर दे. विनतेच्या इच्छेप्रमाणे गजाननाने त्या पक्षास वर दिला आणि त्याचे नाव मयूर असे ठेवले. मयूर म्हणजे मोर असे आहे. मग गणेश म्हणाले, यापुढे लोक मला मयुरेश्वर असे म्हणतील. असे म्हणून गजानन मयूरावर बसून निघून गेले. तेव्हापासून मोर हा गणपतीचे वाहन झाला. त्यावेळेपासून गणपतीला मयुरेश्वर हे नाव पडले. याच मोरावर बसून श्री गणेशांनी सिंधुराचा पराभवसुद्धा केला आहे. पुढे गणपतीने आपले मोर हे वाहन कार्तिक स्वामीस अर्पण केले. तेव्हापासून मोर हे वाहन कार्तिक स्वामींकडे आले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.